आमदार सुरेश धस यांच्या विधानावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भाऊ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। धस यांनी राजकारण आणि दलाली करू नये, तुमचा जर मुलगा असता तर तुम्ही मोठं मन करून माफ केलं असतं का, असा सवाल सोमनाथ यांच्या आईने केलाय। तर बीड प्रकरणी ही कराडला फाशीची शिक्षा चुकीची आहे, असं अविनाश सूर्यवंशी यांनी धस यांना उद्देशून म्हटलंय। परभणी हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर काल सुरेश धस यांनी एक वक्तव्य केलं की पोलिसांना माफ करून द्यावं, जे गेलेला माणूस आहे ते परत देखील येणार नाही। आपल्यासोबत सोमनाथची आई आहे, आपण त्यांना विचारूया की त्यांचं जे कालचं तुम्ही बघितलं का? काल ते जसं बोलले की गेलेला माणूस परत येत नाही, तर सोमनाथच्या आईनं पोलिसांना माफ करावं, गुन्हा करू नये, हे असं तुम्हाला वाटते का? मला वाटतंय ह्याच्यामध्ये सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात, फार चुकीचं। आज असलं विषय गंभीर झालाय, एवढं माझ्या सोमनाथला बेदम त्याने पोलीस स्टेशनमध्ये पोलीस लोकांनी मारून माझ्या लेकराचं खून केल्यात पोलीस लोकांनी, आणि ह्याला सुरेश धसाने म्हणतात की पोलिसांना माफ करा। पोलिसांना पाठीशी घालतात काय सुरेश धस? स्वतःचा जर मुलगा असता तर सुरेश धस असं पोलिसाला माफ केला असता का? हे फार चुकीचं बोलतात सुरेश धस साहेब, असं नका बोलू तुम्ही। खऱ्याला न्याय द्या, खऱ्याला म्हणजे न्याय देत नाही आणि खोट्या पोलीस लोकांना तुम्ही पाठीशी घालताय। हे मला असलं दलाली तुम्ही बंद करा।